आता एक सविस्तर बातमी पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय इस्रायल दौऱ्यावर आहेत। 2017 नंतर पंतप्रधान मोदींचा हा दुसरा इस्रायल दौरा आहे। इस्रायलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतावेळी इस्रायलचे पंतप्रधान पत्नीसह उपस्थित होते। इस्रायलनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केले। पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय इस्रायल दौऱ्यावर आहेत। 2017 नंतर दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदी इस्रायल दौऱ्यावर आहेत। 25 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायल संसदेचा स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हा सन्मान मिळवणारे जगातले पहिले नेते ठरले। इस्रायलच्या संसदेतर्फे दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे। इस्रायली परंपरेनुसार पंतप्रधान वैयक्तिकरित्या विमानतळावर फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा पोप यांचेच स्वागत करतात। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा शिष्टाचार मोडीत काढला आणि विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। इस्रायलमधील विरोधी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बहिष्कार टाकला नाही। विरोधकांनी मोदींच्या भाषणासाठी संसदेत उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला। इस्रायली संसदेत पंतप्रधान मोदींच्या ऐतिहासिक भाषणादरम्यान उपस्थित सदस्यांनी मोदी मोदी अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं। पंतप्रधान मोदी हे इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांकडून सन्मानित झालेले एकमेव नेते आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।